नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर बघा, सकाळचे 6:05 झालेत आणि मी निघाली आहे कामावर. तर 6:30 वाजता माझं पहिलं काम आहे, तर मला 6ला किंवा 6:05ला घरातनं निघावं लागतं, जेणेकरून मी 6:30ला कामावर पोचते. तर बघू शकता तुम्ही, अजून उजाडलेलं नाही आहे, स्ट्रीट लाईट अजून चालूच आहेत. मी गाडी स्टार्ट केली आणि कामावर पोचले. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार मी आज कामावर कोणती रेसिपी बनवते. तर चला माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर बघा, ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. तर माझं पहिलं काम आहे 6:30 वाजता आणि दुसरं काम लगेच 7:45च्या आधी, म्हणजे एकंदरीत 7:35 7:40ला तिथे पोचावं लागतं. कारण त्या मॅडम, जे दुसऱ्या कामावरच्या मॅडम आहेत, ते 7:15 वाजता ऑफिसला जायला निघतात. त्याच्या आधी मला त्यांचा टिफिन रेडी करायचा असतो, म्हणजे एकंदरीत 7:15पर्यंत मला 2 टिफिन रेडी करायचे असतात. तर बघा, ID कार्ड जमा केली आणि लिफ्टमध्ये एंट्री घेतली. आता मी चालली आहे पहिल्या कामावर. लिफ्टमधनं बाहेर निघाली आणि पहिल्या कामावर मी एंट्री केली. तर माझ्या कामावर मी काय काय बनवते ते तुम्हाला मी माझ्या रोजच्या व्हिडिओतनं दाखवतच असते. तर असाच मला खूप खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली. तर इकडे मी बनवलेलं आहे मस्तपैकी क्रीमी पनीर. तर पनीर क्रीम व्हेजिटेबल बनवलेली आहे. मस्त असं क्रीम टाकलेलं आहे, फ्रेश क्रीम आहे आणि ही पनीरची भाजी आहे. मी या चमच्यामध्ये खूप वेळा पनीर घ्यायचा प्रयत्न केला, पण या चमच्यामध्ये काय पनीरचा पीस येतच नव्हता. जाऊ दे, पण तुम्हाला तर समजलं ना की ही मी पनीरची मस्तपैकी भाजी बनवली. ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मी माझ्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ नक्कीच टाकेल. त्यानंतर मस्तपैकी व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. त्यामध्ये फ्राय काजू टाकलेले आहेत, गाजर, बीन्स, कॅप्सिकम, कांदा, टॉमॅटो, उडदाची डाळ फोडणीमध्ये. असं मस्तपैकी मी उपमा केलेला आहे. त्यानंतर बीटरूट राजगिऱ्याची रोटी बनवलेली आहे. तर बघा, ही आजची आपली स्पेशल रेसिपी आहे. तर दिसते का नाही मस्त कलरफुल आणि छान छान, आणि जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टी पण झालेली. टिफिन वगैरे पुसून घेतले मस्त आणि सरांचा टिफिन भरायला सुरुवात केली. तर भाजी पहिले भरली, ही पनीरची भाजी या टिफिनमध्ये भरली. त्यानंतर हा उपमा मस्तपैकी मिक्स केला आणि हा उपमा देखील मी ह्या टिफिनमध्ये भरलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर उपमा आणि भाजी भरून झाल्याच्यानंतर पराठ्याची, म्हणजेच जी आपण बीटरूट राजगिऱ्याची रोटी बनवली आहे ती पॅक करायची वेळ येते. तर मस्त फूड पेपर घेतला आहे आणि ही राजगिरा आणि बीटरूटची जी रोटी मी बनवलेली आहे, चपाती बनवलेली आहे, त्या मी 2 चपात्या भरल्या आणि फॉईल पेपर, म्हणजेच हा फूड पेपर व्यवस्थित पॅक करून ते देखील टिफिनमध्ये ठेवले. तर अशा प्रकारे चपाती, भाजी आणि नाश्त्यामध्ये उपमा असा सरांचा टिफिन मी पूर्णपणे रेडी केलेला आहे. टिफिन भरून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण लावल्यावर मी व्यवस्थित टिफिन पुसून घेते, जेणेकरून सर ऑफिसमध्ये खातील तेव्हा त्यांना टिफिनच्या आजूबाजूला काही, म्हणजे कधी कधी आपला हात वगैरे लागतो ना चुकून, तर त्यामुळे ते व्यवस्थित 3 म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्याला खूप स्वच्छता पाळावी लागते. तर त्यामुळे, आणि मग बघा, चपाती, भाजी आणि नाश्ता पॅक केल्याच्यानंतर फ्रूटची वेळ येते. तर सरांना पपई कापते मी आणि चाकूला धारच नव्हती, ह्या साल काढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. पपईचं साल काढून घेतलं आणि असे मस्त चौकोनी बारीक बारीक तुकडे केले आणि ते देखील मी डब्यात भरायला घेतले. तर बघा, सर 7:30 पावणे 8ला निघतात, तोपर्यंत मला हा टिफिन रेडी करायचा असतो, म्हणून मी 6:30पर्यंत घरी पोचून जाते ह्या घरी कामाला, जेणेकरून 7:30च्या आधी माझा टिफिन मी सरांचा रेडी करू शकते. तर अशा प्रकारे पपई पण काढलेली आहे मी एका डब्यात, कचरा फेकून दिला, पपईच्या टिफिनचं झाकण पुसला आणि हे सगळे डबे रेडी केले. ते सगळे डबे मी एका बॅगमध्ये भरले. बघू शकता तुम्ही कसे मी बॅगमध्ये व्यवस्थित भाजीचा डबा खाली, मग नंतर नाश्त्याचा डबा, असं व्यवस्थित सगळं भरल्यानंतर सरांचा टिफिन बॅग ही रेडी आहे. टिफिन बॅग दिल्यानंतर पुन्हा एकदा किचन क्लीन केलं, स्वच्छ केलं आणि टोडूला अंडं दिलं. बघा, आल्या मी पहिले टोडूचं अंडंच उकडत असते, कारण त्याचा नाश्ता पण वेळेवर द्यायला पाहिजे. सरांचा टिफिन दिल्यानंतर उरलेलं मॅडमसाठी बनवलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे. किचन
गॅस क्लीन केला आहे, सरांची टिफिनची बॅग रेडी करून ठेवली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित भरून ठेवल्यानंतर, झाकून ठेवल्यानंतर सगळी बटणं बंद केली आणि आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर चला तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते. तर अशा प्रकारे मी घराच्या बाहेर निघाली आणि धावत पळतच लिफ्टचं बटन दाबायला गेली. पण ही नेमकी जी सर्व्हिस लिफ्ट आहे ना ती चाललेली वर आणि मला पण जायचं होतं वर. मग आता मी परत रेसिडेन्शियल लिफ्टचं बटन दाबलं आणि त्याच्यानेच गेली, कारण खूप उशीर झाला होता. 7:40 झाले होते मला आणि अशा प्रकारे धावत पळत मी दुसऱ्या कामावर आली. आणि ते दुसऱ्या कामावर पण आज उपमाच बनवायचा होता, पण त्या घरी जो आपण उपमा बनवलेला तो व्हेजिटेबल उपमा बनवलेला. त्यात गाजर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो सगळं टाकलं होतं, बीन्स पण टाकले होते. इथे फक्त उडदाची डाळ, मिरची, कांदा आणि टोमॅटो एवढंच टाकलं. इथे व्हेजिटेबल उपमा नाही केला, इथे नॉर्मल उपमा केला, आपण महाराष्ट्रीयन लोक जसा करतो तसा. तर बघू शकता इथे असा पातळ उपमा आवडतो आणि इथे देखील मी या उपमामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तिकडे पण मी जो व्हेजिटेबल उपमा बनवलेला त्यात देखील मी तूप टाकलेलं आहे. तुपामुळे उपमा कुठला पण असू दे त्याला खूप छान चव येते आणि उडदाची डाळ नक्की टाकायची फोडणीत, त्यामुळे उपमा खूप छान लागतो. इथे असा पातळ आणि मऊ मऊ लुसलुशीत असा उपमा आवडतो. आणि ही बघा एवढी 1 किलो भेंडी मी चिरली, कारण आज भेंडीची भाजी करायची होती. भेंडीची भाजी करायला काय नाही वाटत, पण भेंडी चिरायला खूप कंटाळा येतो. तर ही पूर्ण 1 किलो भेंडी आहे. ही 1 किलो भेंडी मी पटापट अशी चिरून घेतली. आणि ही भेंडी पण बघा ना किती छोटी भेंडी आणि त्यात 1 किलो भेंडी चिरायलाच 20 ते 25 मिनटं लागून गेले. तरी मी पटापट भेंडी चिरून घेतली. आणि मॅडमचा टिफिन द्यायचा होता, पण मॅडमच्या टिफिनला भेंडीची भाजी नव्हती द्यायची, त्यामुळे मी पहिले उपमा करून घेतला. मॅडमच्या टिफिनमध्ये उपमा दिला. आज मॅडम फक्त ब्रेकफास्टच घेऊन जाणार होत्या, त्यामुळे भेंडीची भाजी करायला उशीर होता, म्हणून मी पटापट ही 1 किलो भेंडी फायनली संपली आणि चिरली. कचरा बघा किती निघाला, 1 बॉल तर कचरा निघाला. आता चला भाजी बनवते. तर ही बघा मस्त शेंगदाण्याचा कूट घालून अशी मोकळी आणि क्रिस्पी अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा चमच्याने. आता बघा ह्या अजिबात चिकट नाही आहे, एक भेंडीचा पीस तुम्हाला वेगळा दिसेल आणि एकदम मस्त क्रिस्पी झालेली. ह्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त मॅगी मसाला टाकला आहे, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि मीठ टाकले. तर इकडे अशी भेंडीची भाजी खूप आवडते. 1 किलो भेंडी शिजून बघा केवढीशी झाली. त्यानंतर हा उपमा आहे, मॅडमचा टिफिन भरल्यानंतर उरलेला मी बॉलमध्ये काढला आहे. चपात्या करून ठेवलेल्या आहेत. आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. एवढी भांडी घासून ठेवलेली आहेत. आता ही भांडी मला पुसून परत जागेवर पण ठेवायची आहे. चला मग मी पटकन भांडे पुसून घेते आणि किचन वगैरे साफ करते. तर अशा प्रकारे सगळं जेवण झालेलं आहे. उपमा, चपाती, भेंडीची भाजी सगळं छोट्या भांड्यांमध्ये काढलं आहे. सगळी भांडी रिकामी करून घासलेली आहे, कढया वगैरे. किचन गॅस क्लीन केलेला आहे, भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आणि आता मी चालली आहे घरी. ते कामावरनं निघताना पडदा लावणं, बटणं बंद करणं, गॅस बंद करणं ही आपली जबाबदारी आहे. ते व्यवस्थित आठवणीने बंद करते आणि मग मी जाते घरी. तर असा होता हा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असेच छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. बाय.